हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर इथं संध्याकाळचा टाईम होता, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि मंदातच आमची छगडी बंद झाली होती. 2-3 दिवसापासून छगडी बंद होती बरं का, मंदातच नव्हती बंद झाली. तर आज आमच्या मेकॅनिकला वेळ भेटला छगडी दुरुस्त करण्याचा, तर ते छगडी दुरुस्त करत होते आणि मी तशी वांग्याची भाजी करणार होती मोकळी बिना मसाल्याची. त्यासाठी काय फक्त तेल टाकलं कढईतलं तेल गरम झाल्यावर लसूण टाकला, लसणाच्या नंतर चटणी आणि हळद टाकली. त्यानंतर मस्त धुवून धावून वांगे जे आपण पाण्यात ठेवले होते कापून तर ते गरम तेलात टाकून दिले आणि असं मस्त त्याला झाऱ्यानं हरवलं आणि त्यात शिजायपुरतंच पाणी टाकलं फक्त, कारण सुकीच करायची होती, पाण्याची करायची नव्हती. आणि हे चालूच होतं आमच्या मेकॅनिकचे ते छकडी सुधरवणं. बरं चला असो, जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर मग काय, भाजी तर एकीकडे टाकली शिजायला आणि दुसरीकडे लगेच पीठ भिजवून तशी लगेच पोळ्या करायला लागली. तर तुम्ही तशी बघू शकता, लगेच पोळ्या बनवून पण आपल्या रेडी येतात. पोळ्या बनवून रेडी येतात. तर आपल्याला दूध पण घेतलं होतं आणि ते दूध पण तशी तपवलं होतं एकीकडून, कारण आज खायची होती दूध आणि पोळी, त्याच्यामुळं दूध पण तपत होतं. दूध तपल्याच्या नंतर आम्ही सगळेजण बसलो जेवायला. सगळेजण जेवायला बसले, वांग्याची भाजी आणि पोळ्या आणि मस्त दूध. तर सगळ्यांनी जेवण केलं. जेवण करायच्या अगोदर चक्की पण बाहेर चालू होती. तर म्हटलं ते पीठ झटकून यावं, कारण जेवणाच्या मध्यात तर कोणाला उठा वाटत नाही. म्हटलं आपणच जाऊन या. तर मस्त पीठ झटकून घेतलं आणि मग काय गेलो जेवायला. आणि सगळेजण बसले जेवायला, मी पण बसली जेवायला. मी पण घेतलं मग प्लेटीत दूध. ते दूध खा लागली म्हणल्यावर मी पण सोडणार का, मी पण खाणार. असं आम्ही दोघांना दूध घेतलं, जेवण वगैरे मस्त केलं, चुरून चारून हाणली मस्त आणि झालं मग जेवण आमचं. तर तुम्हाला कसं वाटलं मिनी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की